नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओलला उमेदवारी द्यायला भाजप उत्सुक आहे. सनी देओलला उमेदवारी देण्यासाठी राजी करायला राज्यातल्या नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी सोपवली आणि निवडणूक लढण्यासाठी सनी स्वतः फार उत्सुक नाहीये. भाजपचे नेते सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांना गळ घालणार असल्याचं सुद्धा कळतंय. विनोद खन्ना गुरुदासपूरचे खासदार होते आणि आता सनी देओलनं निवडणूक लढवावी अशी मागणी आहे भाजपच्या नेत्यांची आणि त्यासाठी भाजपचे नेते सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांना गळ घालणार असल्याची माहिती मिळते आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओलला उमेदवारी द्यायला भाजप उत्सुक असल्याचं कळतंय. सनी देओलला उमेदवारीला राजी करण्यासाठी राज्यातल्या नेत्यांवर, पंजाबमधल्या नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वानं जबाबदारी सोपवलेली आहे. मात्र सनी देओल कुठेतरी ही निवडणूक लढवण्यासाठी स्वतः फार उत्सुक नाहीये आणि त्यामुळेच भाजपचे नेते धर्मेंद्र यांना गळ घालण्याची शक्यता आहे. या अगोदर विनोद खन्ना हे गुरुदासपूरचे खासदार होते. आपण बघतोय या निवडणुकांमध्ये 2014च्या आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटीजना सुद्धा उतरवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जर एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला किंवा पश्चिम बंगालचा विचार केला तर तृणमूल काँग्रेसनं 4 अभिनेत्रींना पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे. तर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जो परिचयाचा आणि चर्चेतला चेहरा आहे सेलिब्रिटी अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबईमधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आणि या विषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत. विवेक, आपण बघतोय की आता सनी देओलनं सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी भाजपची इच्छा आहे आणि काय सांगशील या सगळ्या घडामोडींबद्दल? पंजाबमधला गुरुदासपूर हा लोकसभा मतदारसंघ, इथं यापूर्वी विनोद खन्ना हे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते. 1999 त्यानंतर 2004, 2014 या निवडणुकांमध्ये ते खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र विनोद खन्ना यांच्या निधनानंतर 2017 साली जेव्हा इथं पोटनिवडणूक झाली तेव्हा तिथं भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागला होता. सुनील जाखड हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना जवळपास 1,93,000 मतांनी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात कोणतरी बॉलिवूडचा अभिनेता आल्यास तिथं विजय मिळू शकेल असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटतंय आणि म्हणूनच बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा भारतीय जनता पक्षाचा आग्रह आहे. स्वतः सनी देओल मात्र निवडणूक लढवण्यास खूप उत्सुक नाहीये. म्हणूनच त्याचे वडील जे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते धर्मेंद्र यांना राज्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते गळ घालतायत आणि प्रयत्न करतायत की सनी देओल यांनी गुरुदासपूर इथून निवडणूक लढवावी. पंजाबमधल्या ज्या 13 जागा आहेत त्याच्यापैकी 3 जागा अमृतसर, गुरुदासपूर आणि हुशियारपूर या भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि त्यातली 1 जागा सनी देओलनी लढवावी असे भाजपची इच्छा. आता सनी देओल नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं अगदी. आता सनी देओल या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरतात का हे बघावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.